नमस्कार. किचन स्टोरीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. नवरात्र म्हटलं की 9 दिवसांचे फराळ आलेच, पण त्यासाठी उपवासाच्या पदार्थांची भाजणी असेल तर सगळंच अगदी सोपं होतं नाही का करायला. त्यासाठीच भाजीला सोबत भगरीची भाकरी असेल तर पोटही भरल्यासारखं होतं आणि पटकन फराळही बनवून होतो. त्यासाठीच मी भाकरीसाठी काय प्रमाण घेतलं आहे हे आज आपण बघूया. इथे मी अर्धा किलो भगर घेतली आहे. त्यासाठी एक छोटी अर्धी वाटी साबुदाणा घेतलाय. मध्यम आचेवर भगर आणि साबुदाणा छान भाजून घेतलाय आणि थंड झाल्यावर लगेचच मिक्सरला बारीक करून पीठ बनवून घेतलंय. तुमच्याकडे जवळपास गिरणी असेल तर तुम्ही तिथून पीठ बनवून आणलं तरीही चालेल. चाळणीने चाळून घेऊन राहिलेलं पुन्हा मिक्सरला बारीक करायचंय. अशा प्रकारे सर्व पीठ एकसारखं बारीक करून घ्यायचंय. आता आपण भाकरी बनवून घेऊया. आता भाकरीच्या चवीसाठी थोड्याफार प्रमाणात मीठ घातलं तरीही चालतं. व्यवस्थित पाणी घालून छान गोळा मळून घ्यायचा आहे. आणि लगेचच भाकरी बनवून घ्यायची आहे. भाकरी छान दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. छान दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घ्यायची आहे आणि तयार आहे आपली मग उपवासाची भाकरी.
आता आपण भाकरीला सोबत म्हणून लाल भोपळ्याची भाजी करून घेऊया. यासाठी मी लाल भोपळा स्वच्छ धुवून कापून घेतलाय. हिरवी मिरची आणि जिरं मिक्सरला बारीक करून घेतले. तेल गरम झालं की लगेचच हिरवी मिरची आणि जिरं छान परतवून घेतलेत आणि लगेचच लाल भोपळा घालून एक वाफ काढून घेतली. त्यात लगेच मीठ आणि साखर घालून छान परतवून घेतलंय. आणि तयार आहे लाल भोपळ्याची भाजी. आता 9 दिवसांचं फराळ म्हटलं तर त्यासाठी काहीतरी झणझणीत पाहिजे ना. म्हणजे काय तर जेवणाला चवही येते आणि पोटही भरल्यासारखं वाटतं. तर त्यासाठीच आज आपण बघणार आहोत उपवासाला केला जाणारा हिरवी मिरचीचा ठेचा. आता यासाठी पोपटी हिरवी मिरचीचा वापर करतात, पण मला ती मिळाली नाही म्हणून मी तळणीची हिरवी मिरची ती कापून घेतली आहे आणि त्यामध्ये तिखट हिरव्या मिरच्या 4-5 अशा प्रमाणात तव्यावर छान परतवून घेतल्यात. मिरच्या छान भाजून घेतल्या की त्यावर थोडंसं तेल टाकायचंय आणि त्याला थोडीशी वाफ काढून घ्यायची आहे. वाफ काढून झाल्यानंतर गॅस लगेचच बंद करायचा आहे आणि त्यावर मीठ घालून घ्यायचंय आणि छान मिरची ठेचून घ्यायची आहे. अर्धवट ठेचून झाल्यानंतर त्यामध्ये दाण्याचा कूट घालायचा आहे आणि व्यवस्थित ठेचून घ्यायचे.
अशा पद्धतीने उपवासाचा झणझणीत असा मिरचीचा ठेचा तयार आहे. आता आमच्याकडे उपवासाला जिरे चालतात म्हणून मी भाजीत जिरे घातले. तसं तुमच्याकडे चालत नसेल तर तुम्ही ते टाळूही शकतात. अशा प्रकारे फराळामध्ये आपला झणझणीत ठेचा, उपवासाची भाकरी आणि छान भाजी तयार आहे. तर नक्की ट्राय करा आणि सांगा कसे झाले ते.